दीपआमावस्या येत आहे आणि दीपआमावस्याला दिवे पुजावं लागतात आणि त्याआधी सगळे दिवे असे घासून पुसून स्वच्छ असे चकाचक 1 मिनिटाच्या आत फक्त 1 ते 2 टॉमॅटो, पिकलेले टॉमॅटो, त्यापासून हे दिवे एकदम कितीही तेलकट आणि चिकट झालेले दिवे एकदम 1 मिनिटाच्या आत चकाचक कसे काढायचे. आता काय केलं आहे, सगळ्यात आधी ना एका मोठ्या पातेल्यात म्हणजे दिवे किती आहे आणि किती उंच आहे त्यानुसार पातेल्यामध्ये ना पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी आली आणि त्याच्यामध्ये ना 2 ते 1 चमचा मी विम असं भांड्याचं डिशवॉश टाकलेलं आहे आणि त्यानंतर 1 चिमूट सोडा टाकला. आता 1 लिंबू होतं, लिंबूही पिळून टाकलेलं आहे त्याच्यात. आता हे जे दिवे आहे ना ते या पाण्यामध्ये टाकलेले आहे. सगळे तेलकट चिकट दिवे असले ना ते सगळे या पाण्यात टाकलेले, उकळत्या पाण्यात. दिवे बुडतील असे या पाण्यामध्ये हे दिवे टाकलेले आणि आता हे एकदम पिकलेले असे 2 टॉमॅटो होते ते पण टाकले. आता ना थोडे वेळ हे दिवे असेच उकळून दिले म्हणजे दिव्यांच्या डिझाईनमध्ये जी तेलकट चिकटपणा जाऊन बसलेला असतो ना तोही निघतो. आता हे पाणी उकळायचं बंद केलेलं आहे आणि थोड्या वेळ दिवे असेच ठेवलेले आहे आणि ह्या पाण्यामध्ये ना अजून पण काही भांडे फक्त बुडवले की एकदम पितळी भांडे आहे तेही बुडवले ना तर एकदम स्वच्छ असे निघत्या. आता हे दिवे जे आहे ना ते हाताला चटका बसू नये म्हणून असे सगळीकडं हे दिव्याला हे टॉमॅटोचं पाणी लागलं जाईल ना असे सगळे दिवे असे हलवून घेतलेले. आता एक ना थोडंसं हाताला सहन होईन इतकं हे निघालेलं आहे. इतकं मस्त असे दिवे निघालेले न घासता. पण याला अजून थोडंसं आपलं जी भांड्याची साबण असते ना आता याचा आंबटपणा निघून जाण्यासाठी भांड्याच्या साबणीने हे दिवे पुन्हा एकदा घासायचे. बाकी काही न लावता आणि असं हाताने चोळलं ना तर या दिव्यांचा असा मेनचटपणा सहज निघून येतोय. आता सगळे दिवे काढून घेतलेले आणि मी ही भांड्याची जी घासणी आहे ना म्हणजे देवाचे भांडे घासायला ती वेगळीच घासणी असते त्या घासणीने हे आणि आपली भांड्याची किंवा मग लिक्विड डिशवॉश घेतलेलं आहे त्याने हे दिवे फक्त आपण बाकीचे जे भांडे घासतात तसे हे भांडे फक्त असे एकदम अलगद असे घासलेले पण एकदम चकाचक असे हे दिवे निघालेले. फक्त याला साबण आणि घासणी लावलेली आहे. आता हे दिवे ना धुवून दाखवते. अगं एकदम मस्त असे चकाचक असे कितीही तेलकट आणि चिकट असलेले दिवे निघालेले आहे. एक वेगळी चमक या दिव्याला आलेली आहे. आता हे जे डिझाईनमध्ये ना ते काडीने किंवा आपलं कशाने काढलेलं आहे मी आणि तेही ह्या उकळत्या पाण्यात एकदम सहज निघतं. आता हे दिव्यातली जी वात असते वात ती घालायचं असताना ते पण असं चाकूने तिथलं काढलं की ते सहज निघालं जातं आणि अशा पद्धतीने कितीही तेलकट चिकट झालेले दिवे ना एकदम सहज निघाल्या जात्या. आता डिझाईन असते ना डिझाईनचे तेही एकदम चकाचक असे निघालेले. आता हे गडवा हे पाणी होतं ना मग मी सहज हे तांब्याचा गडवा जो आहे तो बुडवला. तोही असं पाण्यातून बुडवला आणि फक्त एकदा भांड्याच्या घासणीने भांड्याच्या साबणीने घासला तर एकदम मस्त असं हे गडवासुद्धा निघालेला आहे. फक्त असं थोड्या वेळ बुडवत ठेवलेला आहे मी. आता हे साबणीने का घासायचं तसंही असं चोळलं ना तर दिवे एकदम चकाचक साबण न लावता पण जो आंबटपणा असतो ना तो निघाला की भांडे जास्त दिवस तांबे पितळाचे भांडे जास्त दिवस असे काळे होत नाही आणि चांगले दिसत्या. म्हणून ह्यो साबणीचा डागही पडत नाही. म्हणून हा आंबटपणा घालवण्यासाठी भांड्याच्या साबणीने किंवा लिक्विड डिशवॉशने हे भांडे घासून घेतले पुन्हा एकदा.
आता तांब्याचे भांडे आहे ना, याला या स्पंजने असं घासते मी, म्हणजे त्याला असं आता धुवून दाखवते. एकदम चकाचक असा गडवासुद्धा निघालेला आहे. पितांबरी न लावता जे पिकलेले टोमॅटो असते ना, त्यांनी हे तेलकट चिकट झालेले दिवे किंवा मग तांबे पितळाचे कोणतेही भांडे याच पद्धतीने असे घासले की एकदम असे चकाचक निघाले जात्या. आता सगळे भांडे घासून झालेले आहे आणि पुन्हा कपड्याने पुसून घेते. आणि एकदम आधी वेगळे एकदम तेलकट चिकट असे दिवे दिसत होते आणि आता एकदम हे चकाचक असे दिवे दिसत आहे. या दीपामुशाला नक्कीच या पद्धतीने दिवे घासून बघा, किंवा मग कुठलेही तांबे पितळाचे भांडे जे असतील ना, याच पद्धतीने घासले की एकदम चकाचक असे निघत्या.